आठवड्याला 4%, मग आठवड्याला 6% आणि शेवटी थेट 11% रिटर्न्स। शेअर मार्केटपेक्षाही कैक पटीनं अधिक रिटर्न्सचं आश्वासन देत टोरेस कंपनीनं वर्षभरापूर्वी मुंबईत एंट्री केली। ग्राहकांना लक्झरी पाहुणचार देत आणि गोडगोड बोलत या टोरेस कंपनीनं मुंबई आणि उपनगरात आपले हातपाय पसरले। गुंतवणूकदारांनी पैशांच्या आमिषानं आधी हजारो, मग लाखो आणि मग करोडो रुपये यात गुंतवले। अगदी भाजीवाल्यापासून ते बिझनेसमॅनपर्यंत सगळ्यांनीच यात पैसे गुंतवले। पण आता हेच सगळे पैसे घेऊन टोरेस कंपनीवाले फरार झालेत। मुंबईतील सगळ्याच शोरूम्सला कुलूप लावून टोरेस कंपनीने आपला गाशा गुंडाळलाय। तर टोरेस कंपनीनं नेमकं कशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक केलीये जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्लॅटिनम हर्ब प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि त्यांचा टोरेस हा ब्रँड ही मूळची परदेशी कंपनी आहे। सर्वेश अशोक सुर्वे आणि व्हिक्टोरिया कोवालेन्को हे प्रमुख संचालक आहेत, तर तौफिक रियाज हा CEO आहे आणि जॉन कार्टर या कंपनीच्या जनरल मॅनेजर, शिवाय तानिया कॅसातोवा या कंपनीची स्टोअर इन्चार्ज आहे। गतवर्षी म्हणजेच 3 फेब्रुवारी 2024ला मुंबईत या कंपनीनं आपलं पहिलं शोरूम सुरू केलं। त्यानंतर मुंबईत टोरेस कंपनीच्या कार्यालयांची चेन तयार झाली होती। टोरेस कंपनी ही सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांची विक्री करत असते, पण हे दागिने बनावट आहेत याविषयी अनेक गुंतवणूकदारांना माहिती होती। पण आपल्या गुंतवणुकीवर घसघशीत परतावा मिळत असल्यानं बहुतांश गुंतवणूकदारांनी याकडे कानडोळा केला। सुरुवातीला या कंपनीनं 4% व्याज परतावा देण्यास सुरुवात केली होती। त्यानंतर हळूहळू 6% आणि गत काही दिवसांपूर्वीच गुंतवणूकदारांना 11% व्याज मिळेल अशी ही घोषणा करण्यात आली। यामध्ये बोनसही देण्यात येईल असंही आश्वासन देण्यात आलं। याच आश्वासनावर बळी पडत सुरुवातीला काही गुंतवणूकदारांनी 5 ते 10 हजार रुपयांची रक्कम यात गुंतवली। त्यावर कंपनीने आठवड्याला व्याज दिलं। पैसे परत मिळत असल्याचं पाहून गुंतवणूकदारांनी हजारोंचा आकडा हा लाखांवर नेला। कंपनीनेही मग 6% व्याज देण्याचं घोषित केलं। आठवड्याला 6% व्याज म्हणजेच महिन्याला जवळपास 24% व्याज मिळू लागलं। म्हणजेच जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले असतील तर तुम्हाला महिन्याला 24,000 रुपये कंपनी परत देणार। गुंतवणूकदारांनी रिस्क घेत घर गहाण ठेवलं, सोनं गहाण ठेवलं, सेव्हिंग संपवलं, काहींनी तर PF खातंही रिकामं केलं। बँकेच्या कर्जावरील व्याज दरापेक्षा अधिक टोरेस कंपनी अधिक व्याज देत असल्याने कर्ज काढून यात पैसे गुंतवण्यात आले। कंपनीनं सुद्धा दसरा, दिवाळी अशा सणांच्या तोंडांवर गुंतवणुकीवर 8% बोनस देण्याचं घोषित केलं आणि इथंच ग्राहकांची गर्दी झाली। कंपनीने सुद्धा एक ॲप डेव्हलप केलं। त्या ॲपवरती तुमची किती रक्कम गुंतवली आहे आणि किती जमा झाली आहे, शिवाय तुम्हाला किती मिळाली आहे याचे सुद्धा डिटेल्स देण्यात आले। अशातच डिसेंबर महिन्यात कंपनीनं तब्बल 11% परतावा देण्याची घोषणा केली। गुंतवणूकदारांसाठी महिन्याला 44% व्याजदर हा पचनी न पडणारा विषय होता। पण यापूर्वी पैसे मिळत होते, मग पुढेही मिळतील यावर विश्वास ठेवत कोट्यवधींची गुंतवणूक करण्यात आली। कंपनीच्या शोरूम समोरील एका भाजी विक्रेत्याने तर घर गहाण ठेवत कर्ज काढून पैसे उधार घेऊन 4 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे। पण जसं जसं वर्ष संपत आलं तसं तसं कंपनीची पैसे परत करण्याची नियतही कमी झाली। अखेरीस 30 डिसेंबर नंतर कोणताही आश्वासित रकमेचा परतावा आणि मुद्दल रक्कम परत न देता कंपनीनं आपला गाशा गुंडाळायला सुरुवात केली। याची कुणकुण बाहेरही लागली। ॲडव्होकेट तरुण शर्मा यांनी या कंपनीबाबत काही आठवड्यांपूर्वीच पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली होती, पण पोलीस आणि गुंतवणूकदारांनी याकडे कानडोळा केला। अगदी 5 जानेवारीच्या रात्री गुंतवणूक करणं सुद्धा सुरूच होतं। अखेरीस सोमवारी 6 जानेवारीला कंपनीच्या सगळ्याच शोरूम्सला अचानक टाळं लागलं। सगळे संचालक, CEO, जनरल मॅनेजर हे फरार झाले आणि गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले। पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीत हा आकडा एकूण 13,48,15,000 रुपये इतका आहे। महाराष्ट्रात आणि भारतात यापूर्वीही अधिक व्याजदराचा परतावा देण्याचं आश्वासन देत अशा कंपन्यांनी सामान्य लोकांना लुबाडले। यात गुंतवलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेलेत। गुंतवणूकदार देशोधडीला लागलेत। पण अशा चिटफंड कंपन्यांचा जन्म हा होतोच आहे। प्रत्येकालाच पैशांची गरज असते, त्यामुळे अधिक पैशांच्या हव्यासापोटी गुंतवणूकदार हे लुबाडले गेलेत। पण गुंतवणूकदारांनी सुद्धा शहाणं होत सुरक्षित ठिकाणीच आपली गुंतवणूक करणं योग्य ठरणार आहे आणि त्यासाठी जनजागृतीची नितांत गरज आहे। आता मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि याबद्दल तुमचं असणारं मत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।